घरी जाऊ थोडस. घरी नाही यायला वेळचा माणूस. फोनावर फोन येऊ राहिले घरचे. कायच्या माय बीन आज तर वावरात आणि सोकारीतच पुरा दिवस चालला गेला. कुठं गेलते हो इतक्या वेळचे? सकाळपासून गायब आहे ना. थांब मला हातपाय धुवून येऊ दे बाबा, मग बोलू काय ते. आला का नाही आला होता त्या? किती वेळचा गायब आहे? लावणं फोन घेऊन लावणं त्याले. आता तर तुमच्या देखता आले आणि माझ्यासोबत बोलले. हातपाय धुवून येतो म्हणे. एवढे पेपरात घुमले काय? काय वाचू राहिले असे पेपरात? काय तू बी मनातच बसली याजाच्या. एवढा मोठा रस्ता असून तुम्हाला काय याजाच्या रस्त्यात दिसू राहिली का मी? बसली बा थोडीशी इथं मोकळ्या मैदानात. काय कुठं गायब होता सकाळपासून? काही पताच नाही त्याला. अरे काय विचारता, सकाळपासून माणूस टेन्शन मध्ये आहे. काहून काय झालं आता? अरे ते पाटलाचं 2 एकर वावर नाही घेतला काय? त्याच्यात मार रानडुकर. अरे बापा लय काय आणला त्यानं. कसं काय हो? एका डुकर कसे काय आले? पीक पाण्याचा डुकर नासवाच केला असेल त्यानं. बाबा ते तुमची चिलम बंद करणार जराशी. काय इकडे गोष्ट काय चालू, काय गोष्ट चालू, आणि तुमचं आपलं ते वळणं चालूच राहते. काय झालं मग? पुरं पीक पाणी खाऊन टाकलं असं त्यानं, उलट पलटच करून टाकलं असं. पुरी जमीन उकरून काढते ते. पुरी जमीन उकरून काढते. सांग ते रानडुकराले म्हणा तुम्ही जराशे म्हणा, जेव्हा वगैरे नागर राहते ना घराचं तेव्हा येत जाणार म्हणा. जरा जमीन उकरून टाकत जा म्हणा, तेवढेच पैसे वाचते आमचे. ठीक आहे बाबा, तुमचा निरोप म्हटला हा रानडुकराला सांगून द्या लागेल का माय बाबा असे म्हणते म्हणून. काय तुमचंही समजत नाही बाबा. असे काय आपली भाषा समजते काय? आपल्यासारखं बोलता येते काय? मग तर त्याला म्हटलं असतं 5-50 तिकडेच घ्या, तिकडेच नाश्ता पाणी करा, पण इकडे काही शेतीचा बाबा मालमत्ता खाली येऊ नका. शेतकऱ्याला जाऊ द्या थोडस. काय तुम्ही बी काय झाले मग? कसे पळाले मग ते रानडुकर एवढे मोठे? डुकर तर भरले असन ते. भल्ले म्हणजे 6-7 डुकर होते ते. आणि ह्या दात द्यायचे वाले. काय विचारतो तू? भाल्यासारखे दात. भाले बी फेल त्याच्या समोर. ह्या टप्पाऱ्याच्या टप्पारे दात होते. आणि ह्या रानबोग्याच्या रानबोग्या मार खाऊ राहिले होते. ऐकूनच नव्हते राहिले. ते बाबा आपल्या गावातले आहे नाही काय सोन्यान चेतन मोने, ते आले धावत धावत सांगत मले म्हणे अशी गोष्ट झाली म्हणे बा तुमच्या वावरात म्हणे रानडुकर आले म्हणे. तर मी म्हटलं बा तुम्हाला कसं काय माहिती? तर म्हणे ते पाटलाच्या वावरात गेलतो म्हणे आम्ही, आवाज ऐकू आला म्हणे, तर माहित झालं म्हणे का तुमचं वय म्हणून तुम्हाला सांगायला आलो म्हणे. बरं झालं आता ते तिथंच होते म्हणून, नाही तर पुरं पीक पाणी खाऊन टाकलं असतं त्यानं. बस टक्कलच करायचं काम होतं आपल्याला. मग काय बाबा तसंच गेलो धावत धावत. पुरे पाहुणे बसले होते तिथं. तसंच गेलो धावत धावत आणि मग फटाके गिटाके फोडले जराशे. फटाक्याच्या आवाजानं पळाले ते. आपल्याला अर्जंट मध्ये आता सोकारी ठेवा लागते तिथं. सोकारी शिवाय गत नाही आपल्याला. आणि सोकाऱ्यापाशी द्या लागते फटाके. हे आले डुकर का बस फटाके फोडत जाय. आणि अर्थिंगचा तार लावा लागते आपल्याला आता वावराले. नाही तर झालं मग पुरं पीक पाणी खाऊन टाकायचे होते रानडुकर. मानते का होते अर्थिंगच्या तारान गिराले. मागं तर पार अर्थिंगचे तार फार पुरे तोडताड करून आले होते ते अंदर. ऐकते का ते? आता मला लावा लागन डबलचा बार अर्थिंग तारचा. चांगला इकडून तिकडून गुपा लागन. सोकाऱ्याला घ्या लागन. सोकाऱ्याला देऊन द्या लागन 200-300 रुपये हाती. हे घे थोडेसे हातभार लावू लाग मले. आणि चांगली फिल्डिंग लावा लागन. नाही तर बस हे रानडुकर काही पुरून येते. इकडून रानडुकर आणि इकडून सरकार. दोन्ही इकडून पिसणं कोणाला आहे? कास्तकाराला पिसणं आहे. इकडून तिकडून चांगलं पीक निघालं तर सरकार भाव नाही देत. आणि चांगलं नाही निघालं तेव्हा भाव राहते. असं आहे मायबीन. जेव्हा रानडुकर खाते तेव्हा सरकार भाव देते. आणि तेव्हा आपल्याशी काहीच नाही राहत पीक पाणी. तसं तर आहे, पण आता करता का त्याले? काही इलाज आहे काय? सोकारी सांगून देणार रे बाबा. कायले एवढं पौरायला? जाईन 15,000 रुपये महिना जाईन. सोकारी सांगून दे, जास्त टेन्शन नको घेऊ. सोकारी सांगायला गेलो तुम्ही, त्याच्यानं मला उशीर झाला. दोन्ही वावरात सोकारी सांगून दिले. 300 रुपये रोज दिले, 300 रुपये रोज दिले. म्हणजे 18,000 रुपये महिना दोघांना लागून आहे. आणि एक टाइमचा डब्बा आपल्या जिकडे आहे. आणि एक टाइमचा एका जणाला कॉफी पाहिजे आणि एका जणाला चहा पाहिजे. त्याच्यामुळे चावणी आहे. बापरे, एक टाइमचा डब्बा आहे आपल्या इकडे आणि एका जणाला कॉफी एका जणाला चहा. याची मोठी चावणी आहे म्हटलं मग. अरे बा भेटूनच नाही राहिले सोकारी. काय सांगू आता तुले. ते तर कशा बी त्याच्या वैकीचे होते. शाहरुखाच्या आणि त्या सोन्यांच्या त्याच्यात जमलं काम. नाही झालं असतं काम भारी. बरं काही लोड नाही. एक टाइमचा डब्बा देऊन देऊ. तेवढंच आपलं पीक पाणी वाचलं म्हणजे बस आहे. डुकराई बसून डुकराईनं काही पूर्ण दिलं म्हणजे झालं ना, मग खतमच काम आहे ना आपलं. म्हणून तर म्हटलं मी आपलं पैसे गेले चालते आपल्याला. आपलं पीक पाणी वाचलं पाहिजे बा तेवढं. कधीपासून येऊ राहिले मग ते कामाला सोकारी? उद्या येतो म्हणे सकाळी. त्याच्यातल्या एका जणाले जसे लागले तसे पैसे देत जा म्हणे मनात. आणि एक जण म्हणे बा हप्तेवारी देत जा म्हणे. म्हटलं ठीक आहे उद्या सकाळी येतो म्हणे. चला चला बरं झालं का जेवायचं? चल. माय आता तुमच्या देखतात भाजी कापू राहिली. आता टमाटे कापू राहिली. टमाट्याची चटणी करतो म्हटलं. टमाट्याची चटणी भाकर आणि ठेसा. अरे हा ठेसाहून आठवण आलं का एका जणाले म्हटलं डब्यावर ठेसा बांधून देत जा बा. कांदा निंबू तर आहे, ठेसा बांधून देत जा. बरं आपल्याला ठेसा बनवाच लागते ना थोडंसं त्याच्या डब्यावर. चल बनू मग जेवायला बनव. थोडासा आराम करतो मी. लय थकलो आता. हा करा आराम करा. हे वय का तात्याचं घर? बापरे मोठंच घर आहे चांगलं. द्या ना आवाज द्या ना पटकन. द्या बरं. तात्या हो तात्या. अरे काय म्हणते आले काय? बरं केलं. मी आता फोनच लावून राहिलो. तो तुम्हाला येता का नाही येत? अरे एडवान्स घेतल्यावर याच लागते. जाणार कुठं आहे मी? एडवान्स घेतला होता ना. तुमचं काय काम आहे रे वसंतराव सोबत? तुमच्या दोघांचं काय काम आहे म्हटलं? अरे घर नाही दाखवलं का त्याला तुमचं वाला? घर दाखवणं आहे, वावर दाखवणं आहे. तुम्ही चला सोबत गाडी घेऊन. अरे दुसरा गाडी नाही आला का आपला? सोमेश्वरराव नाही आले काय? काय राजा आपल्याला दोन्ही पाहिजे होते सोबत. शाहरुखाला फोन तर केला होता मी तसा का त्याला सांगून दे म्हणून. बरं गेलं आताच तुमचं नाव घेतलं होतं सोमेश्वरराव. बरं झालं आले बाबा. मी म्हटलं येतच नाही काय. नाही शाहरुख यानं जर अर्धा 1 घंटा अगोदर जर फोन नसता केला तर झालं होतं. मग आपण दुसऱ्या इकडे चाललो होतो. मग आपण पाटलाच्या इकडे लागत होतो तुमच्या बाजूच्या वावरवाल्यापाशी. तुम्ही निघून जा मग सोमेश्वरराव. तुम्ही तर आपलं वावर पाहिलं आहे. काही लोड नका घेऊ. डब्बा घेऊन येतो मी वाटल्यास. डब्बा आणि चाय घेऊन येतो. निघून जातो मग मी गती. हा
दोन्ही वावरावर ठेवले का म्हटलं सोकारी तात्या? हा दोन्ही वावरावर कावाय म्हटलं जंगली डुकरायचा तर पाहिजे दोन्ही याच्यावर सोकारी असलं म्हणजे कसं टेन्शन नाही राहत कोणत्या गोष्टीचं. आता कोणी वावरात धसते चोऱ्या करते मग तुरीच्या शेंगा होय काय सोयाबीन होय काय गहू होय काय गायब करायचीच ठेवते ना. वसंतराव सोबत तुम्ही दोघे जाता काय? दाखवून देतो त्याला बस. उद्यापासून मला सायकलनं जायला लागन. हे म्हणे पोट्टे का गाडी घेऊन या वावरला दूर आहे म्हणे म्हणून बा गाडी घेऊन आलो. इथंच तर पाठीमागं वावर आहे आपल्या घराच्या आणि कुठं गाडी घेऊन आले पैदल गेले असते. तुम्ही येऊनच राहिले ना तात्या डब्बा घेऊन येसानच ना 1-2 घंट्यानं मग तुमच्यासोबत आम्ही वापस चाललो घराकडे. बरं ठीक आहे जाय मग आपलं वावर दाखवून दे त्याले. काम तर तुम्हाला माहितच आहे कोणतं काय करावं लागते तर. वा कामाचं काय आहे माणसाच्या जन्मी आल्यावर काम करावंच लागते कोणतंही असो मग तिकडे कास्तकारी असो का कंपनीतलं असो. काम आले नाही नटत आपण काम तर कोणतंही सांगा आपल्याला. फक्त आपल्याला कसं पैसे बरोबर टायमावर भेटले ना तर आपला कामाला हात बरोबर रपारप चालते. पैसे लागले ना तर बिंदास मागायचे शर्माचं नाही काही हरकत नाही. तुम्हाला जेव्हा म्हटलं तेव्हा पैसे भेटून जाईल. फक्त आपल्याला कसं कामात सुट्टी पाहिजे. सुट्टी मारायची असेल तर पहिले सांगून द्यायचं कसं आहे मग मी त्या हिशोबाने बिल्डिंग लावतो. का रे बा शेत्या मागून घेऊ का म्हटलं 90चे पैसे 100 रुपये मागून घेतो. कशी आपली 90 झाली का मग आपल्या अंगात येते तरतरी. सांग का बा घरावर गोटे आम्ही सांगितलं का त्याला सुपारीच्या खांडाचा शौक नाही आहे म्हणून. हा मी म्हटलं त्याला सुपारीच्या खांडाचा शौक नाही आहे आणि तुम्ही पेसान का पहिल्याच दिवशी दारू. हा काय म्हणून तात्या म्हणून भले भरोशाचे माणसं दिले रे म्हणून त्या थांबून जा जराशे. हा 2-3 दिवस जाऊ द्या मग लागेल तर तुमचा कार्यक्रम चालू करून द्यायचा. बरं झालं मी तुम्हाला विचारलं. मी जर म्हटलं असतं देऊन द्या बा 90चे पैसे 100 रुपये झालं असतं मग म्हणत होते का तुम्ही तर राजो कायचा शौक नाही तुम्हाला. हा आणि आता कसं काय तात्या नाही पेत का दारू? वा बिना पेल्याचे आहे काय ते तर देशीच मारते बस कोरीच काही चकना नाही पाहिजे काही नाही पाहिजे त्याले. हो काय आपल्याच सारखं काम आहे मग. आता दिवाळीपासून खाणं चालू आहे म्हटलं. दिवाळीला जेव्हापासून चिवडा केला ना चिवडा चकली शंकरपाळे आता चालू आहे चकण्याले खाणं. नाही तर बस काहीच नाही चकना गिकना काही लागेच नाही. अच्छा म्हणजे चकना काही कंपल्सरी नाही आहे भेटला तर ठीक आहे नाही तर राहिलं मग नाही असं आहे म्हणजे फुकटा भागटाचं पाहिजे समजा. तसंच काही समजा तुम्ही आता. अय पाठवा ना ताईले वावरात काहीच गोष्टी करता आणि 1 घंटा झाला ना म्हटलं इथं. हा चला पटकन पाठवा तुम्ही तर इथंच वेळ वाया घालवायले. अरे हा सगळं कामागिमाचं नाही समजून सांगायला लागत का त्याले. हा पहिला दिवस होऊन त्याचा ट्रेनिंग पिरियडवर आहे ते. ट्रेनिंग पिरियड म्हणजे काय काय सरकारी नोकरी आहे काय ट्रेनिंग पिरियड आहे काही आपलं. पाठवा तुमच्या वावरात पाठवा पटकन इथं वेळ वाया घालवायले ते. हा जाय आपलं काम कर जाय तू अंदर. बापरे मालकीन बाई तर लयच कडक दिसू राहिल्या. बरं जा म्हटलं तुम्ही निघून जा. हा वसंत भाऊ निघून जा म्हटलं. सोन्यांच्या ते दाखवून दे रे यायला कोणतं होतं आपलं वावर कोणतं होय दाखवून देईन फटाके कुठे ठेवले ते दाखवून देतो. संध्याकाळी काही खर्च पाणी होईन काय तर घेऊन जातो आम्ही त्याला वावरात आणि सांगतो कुठं काय आहे नाही तर मग पाहा तुमचं तुम्ही पाच बसा तुम्ही दाखवून द्या वावर तुमचं. कायचं खर्च पाणी रे कायचं खर्च पाणी करावं लागते आता तुमच्यावर. तुम्ही नवीन नाटकं जाणून राहिले आता. हा अरे तुम्ही सांगितलेला माणूस होय बा त्याला दाखवून द्या म्हटलं वावर तर तुम्ही म्हणून खर्च पाणी कायचं खर्च पाणी करावं लागते. अरे जास्त काही नाही आपला काय खर्च मोठा असते काय. न्यूटल आणि चंचुरियन चारून द्यायचा. अबे ले काय हो ते न्यूटल आणि चंचुरियन नाही नूडल्स आणि मंचुरियन राहते काय लेखायचे. इतक्या दिवस खाऊन राहिले तरी तुमचं ते तेवढं साधं सोपं शब्द पाठ नाही होत वाटते तुमच्या नाही. घे ना आता काय आमची तर ट्युशन घेऊन राहिले काय बाबा जाऊ का नाही जाऊ सांगा तुम्ही नाही तर मग राहिलं तुम्ही चालले जा. हा जा निघा तुम्ही पटकन येतो मी तुमच्या मागच येतो. तयारी करावं लागेल ना जाऊन पाहा लागेल वावरात काय करू राहिले काय नाही सोकार इथं. अरे आले का तात्या? याच लागलं ना बाबा मी म्हटलं माणूस उपाशी आपला म्हणून म्हटलं का डब्बा नाही आणून दिला म्हणून याच लागलं. घ्या मस्त गरम गरम जेवण करा आणि मग वाटल्यास बाकीचे कामं करजा. द्या डब्बा आणा ना इकडे राहू द्या मीच येतो तिकडे. चला येतो मग सोमेश्वर. हा करा आरामात करा काही लोड नका घेऊ फक्त जंगली डुकरा आले का फटाके फोडा बस तसेच पाहिजे ते. बाकी काही टेन्शन नका घेऊ. बाकी मग काही काम असलं सांगतो मी तुम्हाला उद्या. बरं तात्या काही हरकत नाही. FM आहे मस्त FM मध्ये गाणे आहे का आणि आराम करा आणि जंगली डुकरावर लक्ष द्या बाकी काही नाही. आता 15-20 मिनिटात त्याचं आगमन आहेच जंगली डुकरायचं तर तुम्ही जरासे हुशार राहायचा. तुम्ही कुठे चालले मग? अरे मी चाललो तिकडल्या वावरात त्याचे नवीन घेतलाय ना पाटलाचं तिकडे जातो जरा चक्कर मारतो. कारण कसं आहे तो सोकारीवर तर आपल्याला फुल भरोसा आहे का तो चांगला आहे म्हणून पण याच्यासोबत जे 2 दलिंदर आहे त्याच्यावर मला चाराण्याचा भरोसा नाही आहे म्हणून तिकडे मला थोडंसं जास्तच लक्ष द्यावं लागते. चला बाबा हातपाय धुतो जेवण करतो. हे पा हे होय तुमची खोपडी. हा या खोपडीत राहायचं दिवसभर काही लोड घ्यायचं नाही बिंदास झोपाचं FM चे गाणे ऐकायचे. वावरा गिवराचं टेन्शन घ्यायचं नाही जंगली डुकराचं टेन्शन नाही घ्यायचं. हा पहिले सांगू राहिलो मस्त टाइम पाहून घ्यायचा. जंगली डुकरं कधी येते रे येते तेव्हा उठायचं आपले फटाके घेऊन जायचे आणि फटाके फोडायचे. ते तिकडे येव त्याच्या टायमावर का नाही येव बस सारखा हिशोब आहे काहीच लोड नाही घ्यायचं. तरी अंदाजे किती वाजता राऊंड होते त्या जंगली डुकरायचा? त्या दिवशी सोन्या अंदाजे किती वाजता आलता मोंदा इथं संडासले तात्याच्या वावरात 5 वाजताचा टाइम होतो 5-5:30 वाजताचा बस त्याच टायमात आलता तो दणका द्यायला वावरात. तेव्हा चालते जंगली डुकरं 15 मिनिटानं म्हणजे पकडून घेणं 5:45 वाजता. बरं 5:45 वाजता त्याचा राऊंड होते ठीक आहे ना काही हरकत नाही. येणंच नाही ते जंगली डुकरं अशी फिल्डिंग लावतो अशा टाइम बॉम्ब लावून ठेवतो तिथं का बस ते आले रे आले का धड फुटले पाहिजे. खोपडीला जबरदस्त आहे. चला मग भेटतो बाबा कामाले. गाडी लावून दे तिथं आणि चला तुम्हाला दाखवतो आम्ही तो स्पॉट कोणता आहे जिथं जंगली डुकरं येते तो.
अरे चाल ना हो वसंतराव, झालं असं तर चाल ना, काय तिथं वेळ वाया घालू राहिले. अरे मेन स्टँडवर गाडी नाही लागू राहिली ना राजा, मेन स्टँडवर लागली पाहिजे ना गाडी. अरे लाव नाही कोणत्या याच्यावर, चला पटकन. थांबा इथं 2 मिनिटं, 2 मिनिटात आलो मी खोपडीतून. कुठे गेले रे बा वसंत काका? हा काय राजा तालच करते. अरे तात्याचा टाइम झाला म्हटलं, लय वेळ झाला बरं, लय वेळ टाइमपास झाला आपल्याला. तू एवढा भेट नको जातो बरं, 1 महिना ट्रेनिंग पिरियडवर आहे, 1 महिना काहीच नाही म्हणू शकत तात्या. हा काम शिकायला टाइम नाही लागत काय? त्या माणसाने याच्या पहिले थोडी केलाय काय काम, आता गती गती शिकन. हा चला आता, चला कुठं काय करायचं आहे, चला आता. म्हणजे कसं हे पावडं असलं ना हाती तर तात्या बी आला तर तात्या म्हणू नाही शकत बा का खाली पिली आहे म्हणून. त्याला वाटते का नाही बा पावडा आहे हातात तर चालू आहे काही ना काही गड्डे खाणं कुकडे ना कुकडे. त्याच्याच्यानं म्हटलं पावडं घेऊन घेतलं. आता चल ना पुरं वावर घुमू वाटलं, चला. बापरे वसंतराव तर आपल्यापेक्षा मास्टर माइंड आहे रे. हा पाय ना राजा. चला चला बरं समोर. हे पा वसंतराव, हे होय तुमचं मिशन. इथं आता काही वेळा जंगली डुकराचं आगमन आहे, तर तुम्हाला त्याचा सत्कार घेणं आहे सुताई बॉम्ब फोडून, एवढं लक्षात ठेवा. बरं बरं ठीक आहे ना, पाहून घेऊ ना. आज येऊ तर दे, आज येईन ते ना, आजच्या बा सुट्टीच मारून देईन ते. असे टाइम बॉम्ब फिक्स करतो मी आता, थांब ना. आणि लोक हागाले ह्याच ठिकाणी येते. हा तर त्या हिशोबानं तुम्ही ह्या जागेवर जास्त फोकस करा. चला दुसरी जागा दाखवतो तुम्हाला आता. हे होय तुमची दुसरी जागा. बापरे हे मस्त आहे दुसरी जागा, पहिल्या जागेपेक्षा चांगली आहे हे तर दुसरी जागा. टेन्शन काही घ्यायचं नाही वसंतराव, सारखं सारखं इथं आराम करायचं, झाडाची सावली आहे आणि मस्त बाज आहे, मस्त झोपायचं. थांबा एफ आणून देतो तुम्हाला. हा थांबा इथंच. आता भल्ला मस्त ॲटम आहे, थोडंसं झोपून पाहतो बा कसं वाटते तर. बिंदा झोपा, कोणी काही म्हणत नाही तुम्हाला. कोण काय म्हणते तर मला सांगा तुम्ही. वा 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 वा, काय जबरदस्त, भल्ली मस्त झोप येते रे बा इथं तर. माझ्यासारखा तर उठाच नाही सकाळी 10 वाजेपर्यंत. हा भल्ला खतरनाक रे बा, 1 नंबर वावर भेटलं, मस्त 1 नंबर. टेन्शन घ्यायचं नाही, खा प्यायचं सट झोपायचं, जेवढा पगार आहे तेवढंच काम करायचं, जास्ती शिल्लकचे कामं करायचे नाही. हा नाही तर मग म्हणसान तुम्ही काय झालं, तुम्ही म्हणसान मग का पगार देते कमी आहे काम जास्त. जेवढा पगार आहे तेवढंच काम करा, महिनाभर टेन्शन घेऊ नका. तुम्ही ट्रेनिंग पिरियडवर आहे. हे घ्या एफएम, रोज एफएम ऐकायचा, लोड काही घ्यायचं नाही. आणि आपलं जे सांगितलं तेवढं काम करायचं वावरातलं, जास्ती शिल्लकचे कामं करायचे नाही. नाही का रे बा सोन्या? नाही तेच म्हटलं त्याले का जेवढा पगार आहे तेवढंच काम करायचं, शिल्लकचं काम काही करायचं नाही. नाही तर मग कायले पाहिजे बा, हड्डी मुचकलीन, पाय दुखरायला, अंग दुखरायला, अंग पाय दुखता कामच नाही करायचं. 300 रुपये रोजा ना तर 300 रुपये रोजा जोगतच काम करायचं. अरे का आता झोपू राहिले काय? हे घ्या ना, हे एफएम आणला, हे घ्या गाणे ऐका. ठेवून दे ना तिथं, थोडंसं आराम करू दे ना राजा, थकला ना दिवसभरापासून माणूस. म्हटलं उठून जा आता, तात्याचा टाइम झाला, डब्बा आणून द्यायला येईन तात्या. हा उठा आता लवकर, गाणे लवकर म्हटलं, करावं देऊ नंतर लावसान तुम्ही. लावतो ना नंतर, राहू दे गाणी गिणी नको लावू बरं, शांत राहू दे थोडंसं. अरे उठा म्हटलं लवकर, पहिला दिवस आखरी दिवस नका करू. हा पहिल्या दिवशी आखरीचा दिवस करसान का तात्या हाकलून देईन. बरं उठा पटकन, घ्या ते पावडा घ्या हाती. हा आणि बयास तिथं खानखून करा, जा समोर जा. ये रे सोने आराम कर जरा. कसं आहे रात्री आपल्याला चायनीज आयटम बी खाले जाणार आहे ना, त्याच्यानं म्हटलं थोडासा आराम करून घे, मग आराम होईल नाही होईल. हा मग तिकडे रातचे 10 वाजते का 11 वाजते चांगला घेतो ना आता घोपाटून. थांबणं तात्याले येऊ देच करायचं, नाही म्हणतच नाही. हा चांगलं पोटभर खाजो म्हटलं, घरी जेवायचं काम नाही पडलं पाहिजे. बोर मारू राहिला च्या माया बिन, एफएम लावायलाच लावा लागन, 1-2 गाणे तरी आहे का वावरात. म्हटलं शेंगा आहे मस्त तुरीच्या, हा घेऊन जाऊ म्हटलं आपण घरच्यासाठी भाजी पुरती. एक काम करू सोन्या, आज तर घेऊनच जाऊ आपण तुरीच्या शेंगा आपल्या घरच्या भाजी पुरती. पण आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आला मस्त मस्त. काय करू, कट्टाकभर तुरीच्या शेंगा तोडून घेऊ. हा सारखं आपल्या चौकात चाललो तो आणि बस आवाज देऊ इकून टाकू. कसं आहे आपल्या मोबाईलच्या रिचार्ज पुरती, पेट्रोल पाण्यापुरती, कपड्यापुरती पैसे आलेलं आहे झालं. हा काय म्हणतं, कसा आपला प्लॅन? जबरदस्त प्लॅन आहे, मला त्याला आवडला. बस तसंच करू, आज पण आपण भाजीपुरती घेऊन जाऊ आपल्याला. लावा बरं रे एफएम, लावा बरं, बोर मारू राहिलं. एफएमचे गाणे लाव जराशे. हा लावतो थांबा. अरे लावणं रे लावणं, काय राजा. Therefore, Laura Wolfart, and then she just indicates to her teammate and her compatriot that there's a little bit of loop that Charlie Dean is hoping to achieve. That single takes South Africa. वसंत काका याच्यावर इंग्लिश बातम्या चालू आहे, सांगा चालू राहू देऊ का बंद करू? अरे चॅनल बदलो ना राजा, काय तुले ते सांगायला लागन, चॅनल बदलून पाय. There's a short third and there's a third and there's also short time. This time outside off some, they're getting and going straight on. And Tasman Brits looking. नाही काही तालच जमून नाही राहिला, इकडे बी ते न्यूजच चालू आहे इंग्लिश मध्ये, काही समजून नाही राहिलं. राहू द्या, बनत राहू द्या. आणि हे किती वाळकोरी करा लागन म्हटलं मला असे धंदे. कधी येते तात्या? तो कधी येऊ तात्या, तुमचं चालू द्या. कसं आहे तात्या आला का तात्याला कामात दिसला पाहिजे माणूस. हा नाही तर मग कसं वेगळं काम होऊन जाईल ना. म्हणाल का तुम्ही टाइमपास करू राहिले होते, पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवशी टाइमपास. वसंतराव काय करू राहिला माय बिन तिथं? झोपले का रे बा दोघं बी? अरे आले का तात्या, लय लवकर आले. हा 2-3 घंटे लेट आले पाहिजे होतं, डायरेक्ट संध्याकाळीच घेऊन आले पाहिजे होता डब्बा. अरे यावं वसंत काका, या डब्बा आला जेवाचा. काय म्हटलं, काय खणून राहिला वसंतराव तिथं? बरं 2 मिनिटात आलो, थांबा. काय खणून काय राहिले होते म्हटलं तिथं तुम्ही? काही नाही बा, हे वरचं पाणी येते ना आणि आपण हे टाकतो, ते मुरासाठी म्हटलं गड्डे करू आलो होतो. कोणा सांगितलं होतं तुम्हाला हे करायला? हेच दोघं करा म्हणे तिथं गड्डे. अरे हो शायने हो, तुमच्या दोघांना माहिती आहे मी तिथं भाजीपाला लावला म्हणून. तुमच्या दोघांना आणलं होतं ना तेव्हा. हा आणि तुम्हीच म्हणून तिथं गड्डे फाडून ठेवा, तर भाजीपाला निघन काय? कायले शिल्लकचे कामं करायचं असतं? हा तुम्हाला सांगून राहिलो. हा
का मला विचारल्याशिवाय शिल्लकचे कामं करायचे नाही. मला का माहित बा, माझा तर पहिला दिवस होय. हे म्हणे तिथं गड्डे करा म्हणून मी गड्डे करू आलो होतो. नाही मी तुम्हाला काही नाही म्हणून राहिलो, तुमची काही गलती नाही, तुमचा पहिला दिवस आहे, तुम्हाला थोडी माहित आहे. पण ह्या दोघायला माहित होतं ना. अरे ते तर 2-4 दिवसा अगोदरची गोष्ट आहे ना, तेव्हापासून काय भाजीपाला निघालाच नाही काय? 2-3 दिवसात भाजीपाला निघत असते काय? जास्तीचे कामं करू राहिला हा? त्या माणसाला सांगू राहिला गड्डे फाडासाठी. हे घ्या वसंतराव, मस्त जेवण करून घ्या. आणि आता अर्धा 1 घंट्यानी आगमन होऊनच जाते ते डुकरायचं, तर तुम्ही हुशार राहायचा, बस एवढंच म्हणणं आहे. आणि मला विचारल्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही. हा, या दोघांच्या मनानं ऐकायचं नाही. बरं बरं, द्या आणा इकडे डब्बा आणा. टेन्शन नाही घ्यायचं कोणत्या गोष्टीचं. बिंदास बिंदास मनात आपल्याला काही अडचण आली काही आली तर काही लोड नका घेऊ म्हटलं. मी काय घेतो बापा टेन्शन आणि गिन्शन, मी नाही घेत टेन्शन. का रे एफएम काऊन नाही चालू करून दिला त्याला? दिला होता त्यानं, पण ते इंग्लिशमध्ये समाचार चालू आहे, आपल्याला काय समजत नाही. ते आपल्या डोक्या पडायला इंग्लिश. आपण देशी. अरे बाबा, काय देशी काय म्हणून राहिले तुम्ही? आपण देशी माणूस म्हटलं, आपण विदेशीचं काय करू? आपल्याला इंग्लिश नाही जमत ना बा. काय सांगू, मराठी जमते, हिंदी जमते, आपल्याला विदेशी भाषा नाही जमत. आपण देशी आहे बा, आपल्याला देशीच भाषा पाहिजे, असं म्हणून राहिलो होतो मी. बरं करा, जेवण घेऊन करा तुम्ही आणि थोडं लक्ष द्या. मी येतो पाटलासोबत, मला काम आहे थोडंसं. का वसंतराव, तुम्हाला सांगितलं ना मी एकदा, देशी दारूचं बा सध्या नाव नका काढू 5-6 दिवस. तुम्ही आता सांगून देऊ राहिले होते. जीभ घसरली बा, मी काय जाणून सांगितली काय? तर आता तुम्ही जसा आवाज दिला मी समजून गेलो, बरं झालं, नाही तर झालं असतं आज वांदा. पहिला दिवसच आखरी दिवस होऊन जाईल तुमचा. फालतू कामं नका करू सध्या, नंतर मग तुम्हाला सांगून राहिलं तसं करता. कारण तात्या आम्हाला पहिलेच म्हणे का झोपणारा पाहिजे नाही म्हणे जास्त. आणि तुमचं कसं आहे, तुम्ही दारू पेले का तुम्हाला पाहिजे झोपाले, म्हणून राहिलो मी. चला जेवण करून घेऊ, चला बरं.